विरोधकांच्या निशाण्यावर सत्ताधारी आणि निवडणूक आयोग असल्याचं पाहायला मिळालं। देशभरातल्या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। या निवडणुका व्होट चोरीमधनं होत आहेत आणि मत चोरीवर निवडणूक आयोगाकडे उत्तरच नाही अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेली आहे। आदरणीय राहुलजी गांधी यांनी दाखवून दिलं की देशाच्या निवडणुका वोट चोरीमधून होत आहेत। केंद्रीय निवडणूक आयोग खरं म्हणजे राहुलजी गांधी हे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत। त्यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने जे उत्तर दिलं ते थातूर मातूर उत्तर दिलं। केंद्रीय निवडणूक आयोगाचं उत्तर इतिहासातलं सगळ्यात बोगस उत्तर म्हणून नोंदलं जाईल। त्यांनी खुलासा केला नाही, चौकशी केली नाही आणि त्यावेळेस हे लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका सुद्धा अशाच बोगस पद्धतीने बोगस मतदार यादीवर झालेल्या आहेत। मतदारसंघ आहे संगमनेरचा, जो ग्रामीण भाग आहे संगमनेरचा, त्याच्यामध्ये 9,500 मतदार यादी बोगस आहे। 9,500 त्यामध्ये शहर नाही, शहराचं मतदारसंख्या 60 आहे, ते मात्र त्यात नाही। 9,500 आहे। आम्ही हरकत घेतली, हरकत घेऊन सांगितलं की हे दुरुस्त झालं पाहिजे। आम्हाला तहसीलदारने उत्तर दिलं की कोणताही अधिकार आम्हाला नाही, हे दुरुस्त करण्याचा अधिकार नाही, हे लेखी उत्तर त्यांनी दिलेलं आहे। याचा अर्थ विधानसभेला जी निवडणूक मतदार यादी होती ती कोणत्याही दुरुस्तीशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांना वापरली जाणार आहे, हे लक्षात ठेवा। ही बोगस मतदार यादी आहे, ही दुरुस्त झाले पाहिजे, हा आपला आग्रह आहे, हेच सांगेल मी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।